नमस्कार। या व्हिडिओमधून मी पद्मासन या आसनाविषयी माहिती सांगणार आहे। पद्मासन म्हणजे काय, त्याला पद्मासन असे का म्हणतात, ते कसे घालावे, किती वेळ ठेवावे, आसन सोडताना कसे सोडावे, पद्मासनाचे फायदे कोणते आहेत, हे आसन करताना कोणती दक्षता घ्यावी, हे सविस्तर पाहणार आहोत। तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, ऐका आणि आवडल्यास लाईक करा, शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे पुढील नोटिफिकेशन मिळत राहतील। पद्मासन म्हणजे पद्म म्हणजे कमळ होय। पद्मासन हे आसन पूर्ण झाल्यानंतर आपल्या पायाची पावले कमळ पाकळ्याप्रमाणे दिसतात, म्हणून या आसनाला पद्मासन हे नाव पडलेले आहे। पद्मासन कसे घालावे, त्याची कृती। अगोदर बैठक स्थितीत पाय सरळ करून बसा। उजवा पाय गुडघ्यात वाकवून पाऊल व घोट्याचा भाग डाव्या मांडीवर ठेवा। नंतर डावा पाय गुडघ्यात वाकवून पाऊल उचलून उजव्या मांडीवर ठेवा। आता दोन्ही हात ध्यान मुद्रेत गुडघ्यावर ठेवा। पाठीचा कणा ताठ ठेवा। डोळे सावकाश बंद करून श्वासावर मन केंद्रित करा। सुरुवातीला 1-2 मिनिट बसा। हळूहळू सराव करत 30 मिनिटांपर्यंत किंवा त्याहून जास्त आपण पद्मासनात बसू शकतो। आता आसन स्थिती कशी सोडावी, तर अगोदर दोन्ही हात बाजूला ठेवा। वरचा डावा पाय सरळ करा। नंतर उजवा पाय सरळ करून बैठक स्थितीत या। याप्रमाणे आपण आसन सोडू शकतो। पद्मासन या आसनाचे फायदे याप्रमाणे आहेत। या आसनात शरीर स्थिर राहते। पाठीचा कणा विनासायास ताठ राहतो। या आसनामुळे शरीर व मन स्थिर राहून प्राणायाम, ध्यानधारणा यासाठी आपल्याला चांगली बैठक मिळते। पद्मासन या आसनात ऊर्जा वापर कमी झाल्याने श्वास, हृदय, श्वसन गती कमी होते, मन शांत होते, गुडघेदुखी, कमरदुखी होत नाही, पोटरीतील अशुद्ध रक्ताचा निचरा चांगला होऊन नीलांना चांगला ताण मिळतो। उड्डाणबंद, मूलबंद बांधताना याचा फायदा होतो। आता पद्मासन घालताना कोणती सावधानता किंवा दक्षता आपण घेतली पाहिजे। गुडघेदुखीचा विकार असेल तर त्यांनी हे आसन करू नये। मांडीच्या हाडांचे ऑपरेशन झालेले असल्यास त्यांनी हे आसन करू नये। सुरुवातीला जर हे आसन जमत नसेल तर योगासन पूर्व हालचालीमधील बटरफ्लाय किंवाच आपण त्याला तिथली ही हालचाल करावी। त्यामुळे आपल्या मांड्यातील सांध्यातील ताठरपणा कमी होऊन आपल्याला पद्मासन हे आसन चांगल्या प्रकारे घालता येते।